अनेकांना असा प्रश्न पडतो की बैठी गौरी किंवा मूर्ती बसलेल्या अवस्थेत असेल तर साडी नेमकी कशी नेसवावी। तर चिंता करू नका, आजच्या या व्हिडिओत आपण अगदी सोप्या आणि सुंदर पद्धतीने बैठ्या गौरीला साडी नेसवण्याची पद्धत पाहणार आहोत, जेणेकरून आपल्या पूजेला लाभेल परिपूर्णता आणि सौंदर्याचं साजीर रूप। आता आपण आज बसलेल्या गौरीला सहावारी साडीने ब्राह्मणी काष्टा आणि सहावारी साडी या दोन्ही साड्या कशा नेसवायच्या हे आज आपण दाखवणार आहोत। तर आता ही जी साडी आहे ही ब्रॉकेटची पैठणी आहे। सो तुम्ही जर पैठणी घेतलीत किंवा कॉटनची गडवाल किंवा शालू ह्या साड्या बसणाऱ्या असतात, तो ह्या साड्या आपण गौरीसाठी वापरू शकतो। किंवा जर तुम्ही कुठलीही साडी घेतली तर त्याला निऱ्या कशा पाडायच्या आहेत किंवा पदर कसा काढायचा आहे हे आज आपण आधी बघून घेऊया। तर त्यासाठी आपण ही ब्रॉकेटची पैठणी आहे ही घेतलेली आहे। सो जर तुम्ही ब्रॉकेटची पैठणी किंवा शालू किंवा एखादी कॉटनची साडी कशी चापून चोपून नीट नेसवायची हे आज आपण ह्या व्हिडिओतून दाखवणार आहोत। सो आता ही जी सहावार साडी आहे ह्याला आपण 3 बोटांच्या निऱ्या काढायच्या आहेत, एकदम लहान लहान निऱ्या। हा साडीचा नेसता भाग आहे हा आपण एवढा सोडायचा आहे। हा सोडल्यानंतर इथून बॉर्डर सुरू होतीये साडीची। आता आपण ह्या साडीला 3 बोटांच्या निऱ्या काढायच्या आहेत। जशा निऱ्या आपण वरती काढल्या त्या सेम निऱ्या खाली आपल्याला एकाच लेंथ मध्ये कनेक्ट करायच्या आहेत। अशा निऱ्या काढल्यामुळे आहेत ना साडीच्या म्हणजे आपण ज्या 3 बोटांच्या निऱ्या काढल्या त्याच्यामुळे निऱ्यांची जो भरगच्चपणा येतो तो वाढतो। आणि जेव्हा आपण 6 बोटाच्या निऱ्या काढतो तेव्हा आपल्याला जिथे आपल्याला 10 निऱ्या एक्सेप्ट असतात तिथे तुम्हाला 5च दिसतील। आता ह्या निऱ्या आपण जशा वरती काढल्यात तशाच खाली पण काढल्यात। आता ह्या दोन्ही निऱ्या आपल्याला मधून दुमडायच्या आहेत, म्हणजे ही जी साडी आहे ह्याची अर्धी लेंथ करायची आपल्याला। आता ती लेंथ केल्यानंतर आपल्या ह्या निऱ्या एवढ्या होणार आहेत। आता आपण इथे एक नाडी बांधलेली आहे ऑलरेडी, त्या नाडीलाच आपण ह्या निऱ्या बांधून घ्यायच्या। जर तुम्हाला जास्त साडी खाली हवी असेल तर खाली ठेवायची, नाहीतर मग वरती बांधून टाकायची। नेहमी सगळे काय करतात की जेव्हा साडी नेसवली जाते तेव्हा अर्धीच साडी नेसवतात आणि अर्धी आहे ती मागे किंवा पोटाजवळ ठेवतात, त्याच्यामुळे इथे फुगीरपणा येतो। साडी दुमडल्यामुळे एक तर निऱ्या पण वाढतात आणि इथे स्पेस नॉर्मल जसा बाईचा येतो तसाच येतो। आता जो आपण नेसता भाग सोडला होता थोडासा, त्या भागाने आपण गौरीचा हा जो इकडचा उजव्या हाताखालचा भाग आहे हा कव्हर करून घ्यायचा आहे। साडीचा जो हा पदर आहे तो आपण ऑलरेडी असा पिनअप करून घेतलेला आहे। सो तो आता आपण जसं आपल्याला हवा आहे तसं आपण फिरवायचं आहे। साडीला जेव्हा आपण पिन्स लावून ठेवतो पदराला तेव्हा तो ऑलरेडी सेट होतो, म्हणजे जेव्हा आपण नेसवतो तेव्हा तो पदर फुगत नाही।
ही झाली आता आपली सहावारी साडी. ह्याचा जो प्रॉपर लुक आलाय म्हणजे निऱ्या, हा पदर, म्हणजे असं वाटतं की गौरी साडी नेसूनच बसले. फक्त आपण ह्याच्यामध्ये दाखवलं होतं की साडी दुमडल्यामुळे ह्या एवढ्या निऱ्या पडतात आणि जेव्हा तुम्ही सिंगल निऱ्या काढता तेव्हा एवढ्या निऱ्या बसणं शक्य नसतं, किंवा हा जो भाग आहे हे सगळं नॉर्मल सहावारी साडी नेसताना येत नाही. तर साडी दुमडल्यामुळे एवढ्या निऱ्या पडतात. आता सहावारी साडी तर आपली झाली आहे बघून. तर ह्याच साडीमध्ये आपल्याला ब्राह्मणी काष्टा कसा काढायचा आहे, तर ह्यातलीच एखादी निरी, जसं मी नेहमीच व्हिडिओमध्ये सांगतो की नऊवारी साडीमध्ये उजव्या बाजूच्या पायावरती निऱ्या राहिल्या पाहिजेत जेव्हा आपण ब्राह्मणी काष्टा काढतो. तर उजव्या बाजूच्या पायावर आपण एवढ्या निऱ्या ठेवल्यात आणि आता ह्यातलाच एखादा शेव आपण उचलणार आहोत. आणि हा शेव जसं आपण नेहमी ब्राह्मणी काष्ट्यासाठी करतो की बॉर्डर दिसली पाहिजे फक्त, आता या साडीची बॉर्डर भरपूर रिच आणि मोठी आहे, सो ती तुम्हाला मोठीच दिसणार आता, पण आपण थोडी लहान करूया दुमडून. म्हणजे आपल्या ह्या निऱ्या पण इथेच राहिल्यात आणि हा पाय पण आपला दिसेल असं आपण ऍडजस्ट करायचं. आणि जर तुम्हाला हाच पट्टा जर मध्ये काढायचा असेल तर ह्याच निऱ्या थोड्याशा म्हणजे इक्वल करायच्या 50-50% आणि मधली निरी उचलून सेम मध्ये टाकायची. आता आपण हा ब्राह्मणी काष्ट्याचा लुक केलाय म्हणून आपण कॉर्नरची निरी उचलली आहे आणि साडी बसण्यासाठी ती फक्त दाबायची हाताने. जर तुम्ही स्ट्रेटनिंग मशीन वापरत असाल साडीसाठी तर ते नेसवण्याच्या अगोदरच करा, कारण की एकदा साडी नेसवली आणि जर साडी डॅमेज झाली तर मग आपल्याकडे दुसरं ऑप्शन नसतं.